तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घारगे म्हणजेच घाऱ्या कशा तयार करायच्या. अर्धा भोपळा सर्वसाधारणपणे 1 किलोचा आपण घेतलेला आहे. तो कापून घेतलेला आहे. त्याच्या साली काढलेल्या आहेत. अशा पद्धतीनं बघा साली काढून स्वच्छ केलेला आहे. आपण तो भोपळा किसून घेतलेला आहे. 1 किलो गव्हाचं पीठ, 1 किलोचा सर्वसाधारणपणे तो भोपळा आहे. गूळ घेतलेला 1 किलो, तीळ आणि वेलचीची पूड घेतलेली आहे. आता सर्वप्रथम कढई गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये तुपाचा एक धार सोडायची. ते थोडंसं गरम होईपर्यंत वाट बघून त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण किसलेला जो काही भोपळा आहे तो आपण त्या भांड्यामध्ये ॲड करायचा. तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपण जो गूळ बारीक केलेला आहे तो गूळ घालायचा आहे. तो पण 1 किलो गूळ आहे. तो गूळ आणि तो भोपळ्याचा किस मिक्स करून घ्यायचा आहे. शिजवून घ्यायचा व्यवस्थित. शिजवून घेतल्यानंतर त्याला थोडीशी उकळी येते. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे. गॅस बंद करायचा आहे. भोपळ्याचा किस आपण जे मिश्रण केलेलं आहे ते थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे. ते गव्हाचं पीठ आणि आपण जे केलेलं मिश्रण आहे ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून छान त्याची पेस्ट होईपर्यंत ते हलवायचं आहे, परतवायचं आहे. त्याला चिकटपणा आलेला आहे आता बघा. खूप सुंदर दिसते, अतिशय छान. त्यानंतर ते एका भांड्यात काढून घेतल्यानंतर आपण त्याचे गोळे तयार करणार आहोत आणि प्लॅस्टिकच्या स्वच्छ कागदावरती आपण ते थापून घ्यायचे आहे. छोट्या छोट्या घारगे थापून घेऊन आपण तेलामध्ये तळायला सोडलेले आहे. आता असे एक एक 2-2 घारगे छानपैकी तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि मग ते घारगे एका प्लेटमध्ये हळूहळू काढून घ्यायचे आहेत. खूप छान असा तांबूस रंग सुटलेला आहे. कडकडीत उसळी त्याला आलेली आहे. टम्म असं ते फुगत आहे. छान मस्त वास सुटलेला आहे. काही ठिकाणी याला घाऱ्या म्हटल्या जातात, काही ठिकाणी याला घारगे म्हटलं जातात आणि खास करून जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीच्या दरम्यान हा पदार्थ घरोघरी बनवला जातो. खूप गोड, लुसलुशीत, मऊशार अशा सुंदर अशा टम्म फुगलेल्या इथं गरमागरम अशा या घाऱ्या तयार आहेत. घारगे तयार आहेत. मऊ लुसलुशीत घाऱ्या आहेत बघा. किती छान सुंदर दिसते.